दादरच्या फूल मार्केट परिसरामध्ये गोंधळाची स्थिती आहे। व्यापारी संघटना आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय। महापालिकेकडून जेसीबीद्वारे फूल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। पालिकेच्या कारवाईमध्ये फूल व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुंबईतील दादर येथील मासाहेब मीनाताई ठाकरे फुल मार्केटच्या परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली। मात्र या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा व्यापारी संघटनेकडून आरोप करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत दिनेश पुंडे जे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कारवाई का करण्यात आली याचं कारण काहीच कळलं नाहीये, कारण आज गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे, सण आहे। हजारो शेतकऱ्यांनी त्यांची फुलं या मार्केटमध्ये घेऊन येतात। आता त्यांनी आज सकाळी फुलं आणलेली होती, हे असे क्रेटमधनं ती फुलं येतात। तर काही शेतकऱ्यांचे क्रेट आतमध्ये जायच्या वेळेला इथे क्रेट रस्त्यावर होते, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण दाखवून त्या क्रेटवर जेसीबी फिरवला। ते अधिकारी एवढे अरेरावी होते ना की त्यांनी जेसीबीने ती फुलांसकट ते सगळे क्रेट तोडून टाकले। 1500 रुपये एका क्रेटची किंमत होती, आज कमीत कमी लाख ते 1.5 लाख रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान या महापालिका प्रशासनाने केलेलं आहे। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।